15 जानेवारी 2022 160 व सलग संविधान पारायणाचं पुष्प गुंफत आहोत. त्यामध्ये भारताचं संविधान, भाग 12, वित्त व्यवस्था, मालमत्ता, संविदा आणि दावे या भागातील प्रकरण 2 आपण संपवलेली आहेत. पहिलं प्रकरण, दुसरं प्रकरण. पहिलं प्रकरण राज्य आणि केंद्र याच्या मालमत्तेविषयीचं. दुसरं प्रकरण राज्य आणि केंद्र यांच्या परस्पर संबंधातून किंवा आपसात झालेल्या व्यवहारातून किंवा राज्य आणि राज्य यांच्यामध्ये झालेल्या व्यवहारातून जे काही मालमत्तेचे, जे काही प्रॉपर्टीचे प्रश्न उद्भवतात, ज्याचा संबंध थेट राज्याच्या एकत्रित निधी किंवा केंद्र सरकारच्या एकत्रित निधीशी आहे, त्याबद्दलच्या सगळ्या तरतुदी बघितल्या आहेत. आता एक जनरल तरतुदी या मत्ता, संविदा, हक्क, दायित्व, प्रतिदायित्व व दावे या बाबतीतच्या काय आहे त्या आपण या 3 अनुच्छेदामध्ये बघणार आहोत. 294, 295 आणि 296. यामध्ये एक जनरल प्रोव्हिजन काय असली पाहिजे, कुठल्या गोष्टीला भारत सरकारची एकत्रित मालमत्ता म्हणून घोषित केलं जाईल. आपल्याकडे तुम्हाला आठवत असेल, जेव्हा घटनापीठाची स्थापना झाली त्याच्यामध्ये संस्थानाचे सुद्धा प्रतिनिधी होते आणि संस्थान खालसा करून सगळं एकत्रीकरण जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत एकत्रित, एकसंघ, एकनिष्ठ असा देश निर्माण होणार नाही. आणि त्यासाठी सरदार पटेल असतील, इतर काही नेत्यांनी जे केलेले प्रयत्न आहेत त्याच्यामुळे हा भारत एकसंघ, एकत्रित असा झालेला दिसतोय. इंटिग्रेटेड अँड वन इंडिया हा जो कन्सेप्ट आहे तो त्याच्यातनं निर्माण झाला. अर्थातच जेव्हा आपण एकत्रीकरण करतो किंवा संस्थानं सगळी विलीन करून एक देश निर्माण करतो, ह्या देश निर्मितीचं महत्कार्य जर बघितलं तर याचा थेट संबंध अर्थकारणाशी आहे. आणि आपण भाग 12 जो आज बघतोय तो वित्त व्यवस्था, मालमत्ता, संविदा व दावे या मुख्य प्रकरणातला हा भाग आहे. म्हणून भारताची एकत्रित मालमत्ता, मग ती संस्थानाची मालमत्ता असो, संस्थानाच्या निर्माण केलेल्या आस्थापनेवरचं रेग्युलर इन्कम असो, म्हणजे मत्ता त्याला म्हटलेलं आहे ते असो, की हक्क असो. प्रश्न कायद्याचा आहे. रूल ऑफ लॉ प्रमाणे कायद्याचं राज्य जर असेल तर सगळ्या प्रश्नाची उत्तरं ही कायद्याने द्यायची आहे आणि कायदा असेल तरच ती उत्तरं दिल्या जाऊ शकतात. अशा कायद्याची तरतूद असण्यासाठी संविधानामध्ये ज्या मूळ तरतुदी असल्या पाहिजे त्या तरतुदीचं विवरण आपल्याला या 3 अनुच्छेदामध्ये या ठिकाणी बघायला मिळतं. संस्थानाची प्रॉपर्टी आहे, राज्याची प्रॉपर्टी आहे. ब्रिटिश इंडिया होता तेव्हा काही संस्थानं होती. ब्रिटिश इंडिया गेल्यानंतर ती संस्थानं सगळीची सगळी काही भारत सरकारला सुपूर्द झाली असं नाही, तर त्याच्यातली काही संस्थानं काही टक्क्यानिशी, काही त्यांच्यातला भाग, काही पर्सेंटाईलच्या माध्यमातून परत त्याने आपले हक्क ठेवले होते. त्या बाबतीतले जे काही तेव्हाचे ठोकताळे आहे ते ठोकताळे वापरून आपल्या घटनापीठासमोर हे सगळे प्रश्न जेव्हा आले तेव्हा या अनुच्छेदांची अपरिहार्यपणे निर्मिती करावी लागली. हे थोडेसे क्लिष्ट, थोडेसे मालमत्ता सरकार आमच्याकडून हिसकावून घेते, आम्हाला बेवारस ठरवलेला आहे, आम्हाला नादार ठरवलं, अशा प्रकारचा बराचसा उहापोह त्या काळामध्ये, म्हणजे स्वातंत्र्य जस्ट मिळून जो काळ पुढचा गेला तो काळ किती भानगडीचा आणि किती उलथापालथ घडून आणणाऱ्या घटनांचा होता हे यावरून आपल्या लक्षात येईल की प्रत्येक जण आपापल्या हक्कासाठी, आपल्या मालमत्तेसाठी, विशेषतः हे संस्थानिक जे होते, 400हून अधिक संस्थानिक या देशामध्ये असताना त्या संस्थानिकांचं काही आपसामध्ये नातं होतं. तुम्हाला हैदराबादचा निजाम आठवत असेल, जुनागडचं एक संस्थान आठवत असेल, त्यानंतर काश्मीरचा प्रश्न आहे. हे मोठे प्रश्न आपण बघतो, पण त्याशिवाय सुद्धा प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक राज्याच्या भागांमध्ये, प्रत्येक एखाद्या प्रोव्हिन्स ज्याला म्हटलेलं होतं, ब्रिटिश इंडियामध्ये सीपी अँड बेरार सारखे प्रोव्हिन्स होते. मध्य भारत हे प्रोव्हिन्स होतं, त्यानंतर मध्य प्रदेश झाला. तर हे जे सगळे प्रोव्हिन्सियल सत्ता केंद्र होती, ती सत्ता केंद्र ही अर्थकारणाशिवाय नव्हती, यांच्यामध्ये अर्थसत्ता ही प्रमुख होती. आणि जेव्हा सगळ्यांच्या मालमत्ता आपल्या हिसकावून हे सरकार घेत आहे, अशा प्रकारची जी टीका आणि झोड उठली होती संपूर्ण भारतभर, त्याचा तो पाठ उपाय काय असावा, तोही सनदशीर असावा, कायदेशीर असावा, संविधानिक पद्धतीने असावा.
आणि त्यामुळे ही जी निर्मिती आहे ती आवश्यक होती आणि त्या आवश्यकतेनुसार या ठिकाणी आपल्याला या तरतुदी झालेल्या आढळतात. मग काही राज्य आणि केंद्र यांच्यामध्ये यावरून संघर्ष होता. काही 2 राज्यांमध्ये आपसातला संघर्ष होता. जेव्हा भाषा आणि प्रांतवार राज्यांची निर्मिती झाली, तेव्हा निश्चितच काही मालमत्तेच्या बाबतीतला जो प्रदेश आहे, काही खनिज असतील, कुठे काही खाणी असतील, कुठे काही प्रकल्प असतील, त्यावेळच्या ब्रिटिश सरकारने उभारलेले ते प्रकल्प जर दोन्ही राज्याला किंवा संपूर्ण प्रांताला फायदेशीर असेल आणि तो प्रांत जर 2 खंडामध्ये 2 राज्यांमध्ये विभाजित झाला असेल, तर कुठल्या राज्याला त्यातला किती मालमत्तेचा हिस्सा मिळावा याबद्दलचे असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. या सगळ्या प्रश्नांना मूठमाती देण्यासाठी कुठेतरी एक सनदशीर आणि संविधानिक पायंडा कायद्याचा असावा. त्यामध्ये केंद्र शासनाला कायदे करण्याचे अधिकार, राज्य शासनाला कायदे करण्याचे अधिकार हे तर असतीलच, पण त्याबाबतची तरतूद ही संविधानामध्ये असणं आवश्यक आहे. आणि म्हणून आता ही 3 जी अनुच्छेद आहे त्या अनुच्छेदामध्ये आपण ती बघणार आहोत. प्रकरण 3 आहे मालमत्ता संविदा, हक्क, दायित्वे, प्रतिदायित्वे आणि दावे. आता एकेका शब्दाचा आपण अर्थ बघू. आपण बघितलं की 363 आणि 366 हे जे अनुच्छेद आहेत त्यामध्ये व्याख्या दिलेल्या आहेत. तेव्हा आपण सविस्तर व्याख्या याच्या बघणारच आहोत. पण त्या शब्दांचे अर्थ इथे काय नेमके आहेत ते बघून घेणं महत्वाचं होईल. आणि म्हणून 294 अनुच्छेद सुरू होताना विवक्षित प्रकरणामध्ये मालमत्ता, मत्ता, हक्क, दायित्व व प्रतिदायित्व यांच्याबाबतचा उत्तराधिकार या संविधानाच्या प्रारंभापासूनच म्हणजे संविधान जसं लागू झालं, संविधानाचा जसा प्रारंभ झाला तिथपासून या बाबतीत उत्तराधिकारी कोण असेल? संस्थानाचे उत्तराधिकारी त्यांचे नातेवाईक असतील की भारत सरकार असेल? निर्विवादपणे भारत सरकार असेल. पण ते उत्तराधिकारत्व घटनेने संविधानाने कसं भारत सरकारकडे सुपूर्द केलं आहे त्याबाबतचं याच्यातलं विवेचन बघणं हे जास्त रोचक आणि तितकंच कायदेशीररित्या महत्वाचं आहे. आपण शब्दाचे अर्थ बघूया. मालमत्तेचा अर्थ सर्वसाधारण प्रॉपर्टी, संपदा, ज्याला आपण मालमत्ता म्हणतो. मत्ता म्हणजे त्यावरून निर्माण होणारे ऍसेट. एखादं घर आहे, उदाहरण द्यायचं झालं तर घर आहे, ही मालमत्ता आहे. त्या घरातून भाडं निर्माण होतं, ते भाड्याने दिलेलं आहे, किंवा त्या प्रॉपर्टीतून काहीतरी उत्पन्न निर्माण होतं, त्याला आपण मत्ता म्हणूया. मालमत्ता आणि मत्ता. हक्क म्हणजे राईट. एखाद्या भूखंडावर, एखाद्या संस्थानावर, एखाद्या आस्थापनेवर हक्क आहे. तो हक्क सुद्धा याच्यामध्ये मालमत्तेच्या स्वरूपात त्याला मोडलेला आहे. दायित्व म्हणजे लायबिलिटी. नुसतं हक्क घेऊन चालणार नाही, तर त्या आस्थापनेवर, त्या बिल्डिंगवर, त्या एखाद्या ठिकाणच्या एखाद्या उपक्रमावर, मोठ्या कारखान्यावर कोणाचं तरी कर्ज आहे, लायबिलिटी आहे, ते सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट आहे. म्हणजे नुसतं त्याचे हक्क किंवा त्याची मालमत्ता घेऊन चालणार नाही, तर त्या मालमत्तेच्या वर एखाद्या घरामध्ये कसं 2-4 भावामध्ये प्रॉपर्टी विभागली जाते, तेव्हा एखाद्या प्रॉपर्टीवर बँकेचं कर्ज असतं. एखादा भाऊ, तुला ही प्रॉपर्टी जास्त किमतीची आहे तरीही ती तुला आम्ही देतो, बाकीचे कमी कमी घेतो, कारण त्या प्रॉपर्टीवर काही कर्ज आहे, ते कर्ज तुला फेडावं लागेल, तरच त्या प्रॉपर्टीचा मालक तू होतील. ही झालं दायित्व. म्हणजे त्या प्रॉपर्टीवर असलेली लायबिलिटी जी आहे त्याच्या सकट तुम्ही ती प्रॉपर्टी आपली करून घेत आहे. प्रतिदायित्व म्हणजे ऑब्लिगेशन. दायित्व म्हणजे लायबिलिटी, कर्ज असणे किंवा अजून काही गोष्टी त्याच्यावर असणे. आणि प्रतिदायित्व म्हणजे ऑब्लिगेशन्स. ऑब्लिगेशन म्हणजे कसं की अमुक एका आस्थापनेने एखाद्या धर्मदाय संस्थेला किंवा एखाद्या देवस्थानाला काहीतरी दर वर्षाला त्या संस्थानामधून जात असतं आणि ते जात राहणार. होळकरांच्या बाबतीत जर बघितलं तर होळकरांकडे हा प्रकार फार होता. होळकरांचे जे सगळे मठ आणि त्यांनी बांधलेल्या ज्या हे होत्या, धर्मशाळा होत्या, त्या धर्मशाळा, खरं तर त्या धर्मशाळा आणि मठ यांची निर्मिती होळकरांच्या ज्यामध्ये अहिल्याबाई होळकर यांच्या कारकिर्दीत जास्त निर्माण झाल्या होत्या. आणि
त्या सगळ्यांचं प्रतिदायित्व म्हणजे ऑब्लिगेशन. उद्या नाही दिलं तरी चालतं, पण ऑब्लिगेशन आहे. एक पायंडा पडला, एक रूढी आहे, एक परंपरा आहे, की सरकारी घराण्यातून किंवा होळकरांच्या संस्थानातून अमुक संस्थेला इतकी देणगी वर्षाला मिळते, तेल वातीसाठी पैसे मिळतात, तिथं सेवा शुश्रूषा करणाऱ्या लोकांसाठी पैसे मिळतात. तर ही जी सगळी आहे ती प्रतिदायित्वे म्हणजे ऑब्लिगेशन्स याबाबतचे उत्तराधिकार, या सर्व बाबत उत्तराधिकार काय असतील याबद्दल आपण याच्यामध्ये चर्चा करणार. भारताचं स्ट्रक्चर, भारताची संस्कृती आणि भारताच्या सांस्कृतिक एकंदर ऐतिहासिक जडणघडण जर बघितली तर या जडणघडणीमध्ये ही सगळी लहान लहान गोष्टी, या सगळ्या गोष्टी समाविष्ट होतात. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ बघितला तर त्या ठिकाणी आपल्याला हे प्रघात दिसतात की अशा अनेक छोट्या मोठ्या देवस्थानासारख्या संस्था होत्या, काही धर्मशाळा होत्या. त्या ठिकाणी संस्थानातून किंवा राज्याच्या तिजोरीतून पैसे जायचे. आता ती संस्थानं खालसा जर होत असतील तर त्या याची कोणी करायची, असा एक भाग याच्यामध्ये आहे. होळकरांच्या कारकिर्दीमध्ये जी असंख्य मोठ्या प्रमाणात धर्मशाळा आणि मंदिराची, त्यांना पुण्यश्लोक, अहिल्याबाईंना पुण्यश्लोक ही उपाधी देऊन आपण गौरवतो आज. त्यांचं कारणच हा भरपूर मोठ्या प्रमाणात केला, कारण त्यांच्या ठायी एक असं होतं की धर्म ही संकल्पना जर खऱ्या आध्यात्मिक माध्यमातून राबवली तर लोक जुळून राहतात, लोक एकत्रित ठेवण्यासाठी हा विचार फार चांगला आहे. वाटसरू जे जागोजागून येतात त्यांना राहण्याची एखाद्या ठिकाणी व्यवस्था केली तर ती चांगल्या प्रकारे राहू शकते. थोडक्यात छत्रपती शिवाजीच्या काळामध्ये भैजी नाईक आणि तुमचे रामदास स्वामी यांनी जागोजागी मठ उभारले होते, छोटी छोटी देवस्थानं उभारली होती, मुद्दामच निर्माण केलेली होती ती देवस्थानं. खरं तर राजकीय परिप्रेक्षातून या सगळ्या गोष्टींचा विचार केला. हे जे ऑब्लिगेशन्स त्यांना जात होते ते ऑब्लिगेशन कशासाठी जात होते, कारण छत्रपती शिवाजींच्या कारकिर्दीमध्ये जे गुप्तवार्ता संकलन होत होतं ते याच ठिकाणी होत होतं. कपणीधारी साधू असायचे, पांढरी कपणी आणि भगवी कपणी, त्याच्यातून तो सगळा त्यांचा व्यापार आणि व्यवहार गुप्तवार्तेचा चालायचा. एक बातमी दुसरीकडून, दुसरी बातमी तिसरीकडून, हे सगळं व्हायचं. एक स्ट्रक्चर फार मोठा अभ्यासाचा विषय आहे. मी तेव्हा त्या अभ्यासासाठी जेव्हा धजावलो आणि ते बघितलं की आग्र्यावरून सुटका होत असताना जे पत्र एक लिहिलं गेलं होतं त्यांच्या तब्येतीची विचारपूस करताना, आणि त्या पत्रामध्ये उल्लेख होता की अमुक अमुक देवस्थानाला आम्ही तुमच्या अभिष्ट चिंतनासाठी नवस बोललेलो आहे महाराज, आणि तुम्ही आल्यानंतर त्या आपण सगळ्या देवस्थानामध्ये आपल्याला पूजा करावी लागेल. त्या देवस्थानाची नावं दिली होती. त्या देवस्थानाची नावं जर बघितली तर आग्र्यापासून तुम्हाला प्रतापगडापर्यंत ती सगळी नावं दिसतात, जिथून महाराज सुखरूप आग्र्यावरून निघून 3.25 महिन्यांनी तिथं प्रकटले होते. तर हा हा सगळ्या गुप्तवार्तेचा भाग आहे. म्हणजे ज्या संस्था आपण निर्माण करतो त्या संस्थेला त्यांचं पालन पोषण, त्यांचं आर्थिक भरण पोषण सुद्धा हे आपल्यावर असतं. अशा प्रकारच्या संस्थांना दिल्या गेलेलं अर्थसहाय्य म्हणजे प्रतिदायित्व, म्हणजे लायबिलिटी नाही आहे ती. त्यांना दिलेलं एक अनुदान म्हणा किंवा त्यांना दिलेलं एक ऑब्लिगेशन, प्रतिदायित्व म्हणजे ऑब्लिगेशन, हे आपण देत असतो. होळकरांच्या कारकिर्दीमध्ये अशाच प्रकारचं नेटवर्किंग हे अहिल्याबाई होळकरांच्या कारकिर्दीत झालेलं आहे. म्हणून असं म्हणतात की होळकरांकडे जी माहिती यायची, जे संपूर्ण उत्तर भारतामध्ये जे रिप्रेशन होत असे, परकीय आक्रमण होत असती, त्याची इत्थंभूत माहिती ही होळकरांकडे होती. म्हणून पेशव्यांसाठी होळकर हे अतिशय महत्वाचं संस्थान होतं आणि त्यांना फार चांगला त्या ठिकाणी दर्जा एक प्रस्थापित झाला होता. किंबहुना ते एवढे मातब्बर होते की वेळ प्रसंगी बाजीरावांवर तलवार उपसायलाही घाबरले नाहीत की आम्ही हे एवढे पॉवरफुल आहोत. ही जी पॉवर असते ना, ती पॉवर येते तुमच्या गुप्तवार्ता संकलनातून. व्हॉट इन्फॉर्मेशन यू हॅव आणि कसं तुम्ही त्याच्यावर तुमच्या वॉर स्ट्रॅटेजी, युद्धनीती तयार करता. थोडक्यात सांगण्याचा उद्देश असा आहे की आपल्याला वाटेल हे प्रतिदायित्व काय आहे, आपल्याला वाटेल हे दायित्व काय आहे, ऑब्लिगेशन्स काय आहे, आणि असे छोट्या छोट्या सगळ्या गोष्टी त्यावेळी विचारात घेण्यात आल्या. म्हणजे कल्पना करा की भारतामधल्या हे काही राज्यांपुरतं आणि काही घराण्यांपुरतं मी सांगतोय, मला माहित आहे म्हणून त्याच्याबद्दल बोलतोय, पण त्याशिवाय कितीतरी अशी राजपूत राजवटीतील किंवा आपल्या तामिळनाडूमध्ये जे राज्य होतं त्यांच्या राजवटीतील कितीतरी अशी असंख्य संस्थानं आणि असंख्य गोष्टी असतील. घटनापीठाला संविधान ड्राफ्ट करताना
संविधान निर्माण करत असताना या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन जेव्हा एक देश जन्माला घालायचा आहे, एकनिष्ठ, एकत्रित, एकसंघ राहावा असा भारत देश निर्माण करायचा आहे, त्यावेळी या सर्व लहान लहान गोष्टींचा विचार झालेला आहे. ज्या काही छोट्या मोठ्या आस्थापना आहेत, ज्या सरकारी तिजोरीवर आहे, ज्याच्या त्यावेळेचं संस्थान सरकार म्हणजे आपण खाजगी सरकारी म्हणून त्यांना, त्यांच्या संस्थानामध्ये, त्यांच्या एरियामध्ये त्यांचं भरण पोषण ज्या पद्धतीने होतं, ते सगळे अधिकार काढून घेऊन त्याचा उत्तराधिकारी जर भारत सरकारला करायचं असेल तर त्याबद्दलचा एक नीट, संविधानिक आणि सनदशीर, कायदेशीर मसुदा आपल्याकडे असला पाहिजे. तो मसुदा आपल्याला या अनुच्छेदांमधून दिसतं. थोडासा इतिहास आपण बघितल्यानंतर या संकल्पना जास्त क्लिअर होतात, स्पष्ट होतात, कारण हे आपलं आहे, आपल्या देशात आहे, आपल्या भारताच्या संस्कृतीतलं आहे, म्हणून ह्याच्यावर बोललं जावं. वृक्षपणे आपण दायित्व, प्रतिदायित्व, मत्ता, मालमत्ता, हक्क हे शब्द उच्चारत गेलो तर ते काहीतरी कायद्याचं लेक्चर झालं आणि कायद्यातून ते झालं, पण हे आपलं पारायण आहे, नाही का? आणि म्हणून पारायणामध्ये आपण शक्य तेवढ्या या सगळ्या संकल्पनांचे जे अर्थ आहे, हे शब्द कुठून आले आणि हे कसे रूढ झाले, त्या शब्दाची महती काय आहे आणि अर्थकारणाशी नेमका या शब्दांचा काय सांधा जोडलेला आहे, ते आपण जेव्हा बघतो तेव्हा जरा ते अभ्यासही चांगला होतो, विवेचन थोडंसं मनोरंजक होतं आणि रोचक दृष्टीनं आपल्याला या पारायणाकडे बघता येतं. मुद्दे दिलेले आहे की संविधानाच्या प्रारंभापासूनच याच्याबाबतचा उत्तराधिकार हा संविधानाच्या प्रारंभापासूनच क्रमांक 1 अशा प्रारंभाच्या लगतपूर्वी, संविधान अंमलात आलं त्याच्या पूर्वी जी डोमिनियन ऑफ इंडिया सरकारच्या प्रयोजनाकरिता हीज मॅजेस्टीच्या ठायी निहित होती, अशी सर्व मालमत्ता ब्रिटिश सरकारकडे हिज मॅजेस्टीचं सरकार होतं. हिज मॅजेस्टी नंतर क्वीन आल्यावर ब्रिटनची हर मॅजेस्टी झालं. डोमिनियन ऑफ इंडिया, ब्रिटिश राजवटीमध्ये डोमिनियन ऑफ इंडिया सरकार, भारतावर अधिराज्य असलेलं राज्य असा शब्द प्रयोग केला जात असे. त्याचा अर्थ डोमिनियन ऑफ इंडिया सरकारच्या प्रयोजनाकरिता हीज मॅजेस्टीच्या ठायी निहित होती अशी सर्व मालमत्ता व मत्ता आणि अशा प्रारंभाच्या लगतपूर्वी गव्हर्नर असलेल्या प्रत्येक प्रांताच्या, म्हणजे हे भारताचं झालं, पण काही ठिकाणी गव्हर्नर्स होते आणि गव्हर्नर्सना सुद्धा दिलेले अधिकार, त्यांना काही मालमत्ता, मत्ता, दायित्व, प्रतिदायित्व सांभाळणारे अधिकार होते. त्या गव्हर्नर असलेल्या प्रत्येक प्रांताच्या सरकारच्या प्रयोजनाकरता हीच मॅजिस्ट्रेटच्या स्थायी निहित होती अशी सर्व मालमत्ता व मत्ता या संविधानाच्या प्रारंभापूर्वी पाकिस्तान डोमिनियनची किंवा पश्चिम बंगाल, पूर्व बंगाल, पश्चिम पंजाब व पूर्व पंजाब या प्रांताची निर्मिती झाल्या कारणाने केलेल्या किंवा करावयाच्या कोणत्याही समायोजनाला, ऍडजस्टमेंट, कुठल्याही समायोजनाच्या अधीन राहून अनुक्रमे संघ राज्याच्या व तेथील संबंधित राज्याच्या ठायी निहित होईल. ब्रिटिश शासनाकडे असलेली सर्व प्रकारची मालमत्ता व मत्ता, म्हणजे त्या मालमत्तेवर येणार इन्कम, हे सगळं संघराज्य, भारत सरकार किंवा त्या ठिकाणी जे राज्य निर्माण होईल त्या राज्याच्या ठायी निहित केली जाईल. इथे पाकिस्तानचा उल्लेख फार महत्वाचा आहे. पाकिस्तान डोमिनियनची जेव्हा फाळणीचे प्रसंग यायला लागले आणि फाळणी ही लादल्या गेली भारतावर, तेव्हा पाकिस्तान डोमिनियन एरिया नावाचा एक कन्सेप्ट ब्रिटिश शासनाने हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये त्यांच्या रूल तयार करून, एक ठराव तयार करून निर्माण केला. म्हणजे भारत आणि पाकिस्तान, आता इथली जी राज्य म्हटलेली आहे ती पश्चिम बंगाल, पूर्व बंगाल या ठिकाणी पूर्व पाकिस्तान होतं, म्हणून हे राज्य दिलेली आहे. पश्चिम पंजाब व पूर्व पंजाब या ठिकाणी सिंध व पंजाब आणि आजचा आपला पंजाब हरियाणा हा प्रदेश तिथे लगत म्हणजे एक दुसऱ्याला लागून होता. या दोन्हीचा विचार या ठिकाणी करण्यात आलेला. जिथे जिथे पाकिस्तानचं प्राबल्य असेल, जिथे जिथे भारताचं प्राबल्य असेल, तिथे ती मालमत्ता भारताकडे देण्यात येईल
आणि असे दोनच सरहद्दीवरचे प्रॉब्लेम होते. एक बंगाल मधला, तो नंतर बांगलादेश झाला 1971 मध्ये, आणि दुसरा उत्तरेकडील जी सीमा आहे भारताची पंजाब राज्याला लागून, तिथे पूर्व पंजाब, सिंध व पंजाब असं जे राज्य होतं, तर सिंध हा बहुतेक भाग पाकिस्तानामध्ये गेल्यानंतर त्याला आपण पूर्व पंजाब म्हटलेला आहे. आणि उरलेला जो प्रांत आहे तो पश्चिम पंजाब म्हणून आपल्याकडे रिटेन केला गेला. त्याच्यानंतर दोन राज्य झाले, पंजाब आणि हरियाणा. हा सगळा इतिहास आहे. म्हणजे त्यावेळेच्या सीमा रेषा देशाच्या, पाकिस्तान आणि भारत अशा फाळणीच्या वेळी या दोन राज्यांमध्ये जी जी राज्य भारताची घटक राज्य म्हणून असतील, त्या राज्याकडे ती मालमत्ता जाईल, किंवा भारत सरकारच्या संघ राज्याकडे ती मालमत्ता जाईल. म्हणजे ब्रिटिश काळात असलेल्या मालमत्तेचं विभाजन करण्यासाठी अशा प्रकारे हे विभाजन होईल. बंगाल आणि पंजाब या दोन राज्यांच्या सरहद्दी दोन्ही देशामध्ये विभागल्या गेल्या कारणाने तिथे एक शब्द वापरलेला आहे, समायोजनाच्या अधीन राहून, म्हणजे ऍडजस्टमेंट. पंजाबच्या विघटना जे ऍडजस्टमेंट आहे त्या ऍडजस्टमेंट प्रमाणे ते राहील. एखादा प्रेस असेल पेपरचा, ती कंपनी कुठं काम करेल, तिचे पेपर कुठे विकले जातील, त्याच्यातून जे काही संपत्ती येईल त्याच्यावर कोणाचा हक्क असेल, पाकिस्तानच्या प्रोव्हिन्सचा हक्क असेल की भारताच्या प्रोव्हिन्सियल हक्कामध्ये ते येईल. म्हणजे पाकिस्तानची जी घटक राज्य आहे त्यांना ते मिळेल, पाकिस्तानला मिळेल, की भारत सरकारला मिळेल, किंवा भारत सरकारची जी राज्य आहे पश्चिम बंगाल आणि पंजाब यांना मिळेल. अशा प्रकारचं जे एक ऍडजस्टमेंट डॉक्युमेंट, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग आपण त्याला म्हणू शकू जास्तीत जास्त, अशी ऍडजस्टमेंट केलेली असेल, त्या पद्धतीने त्याचा न्यायनिवाडा होईल. म्हणजे मालमत्तेबाबतचं हे पहिलं जे अटीचं शर्तीचं कंडिशन आहे ती अगदी छानपैकी इथे विवेचन करण्यासारखी आहे. पाकिस्तान, भारत, ब्रिटिश सरकार याची आलेली मालमत्ता ही संघ राज्य आणि राज्यामध्ये कशी विभागून जाईल. त्याच्या खाली दुसरं आहे, डोमिनियन ऑफ इंडिया सरकारचे आणि गव्हर्नर असलेल्या प्रत्येक प्रांताच्या सरकारचे. ब्रिटिश राज्य होतं, त्याशिवाय काही गव्हर्नरची राज्य होती. सर्व हक्क, दायित्व आणि प्रतिदायित्व ही मग ती कोणत्याही संविधेतून उद्भवलेली असो, संविधा म्हणजे कॉन्ट्रॅक्ट, करार, कुठल्याही करारातून उद्भवलेली असो, किंवा अन्यथा उद्भवलेली असो, ते त्या संविधानाच्या प्रारंभापूर्वी पाकिस्तान डोमिनियनची किंवा पश्चिम बंगाल, पूर्व बंगाल, पश्चिम बंगाल व पूर्व पंजाब या प्रांताची निर्मिती झाल्या कारणाने केलेल्या किंवा करावयाच्या कोणत्याही समायोजनाला, ऍडजस्टमेंटला अधीन राहून अनुक्रमे भारत सरकारचे व तेथील संबंधित प्रत्येक राज्य शासनाचे हक्क, दायित्व व प्रतिदायित्व ठरवते. या ठिकाणी हे जे दोन भाग तुम्हाला 294 अनुच्छेदामध्ये दिसतात, पहिला भाग मालमत्ता आणि मत्ता या दोन बद्दल आहे, आणि दुसरा जो भाग आहे अशा मालमत्ता आणि मत्तेविषयीचे जे कॉन्ट्रॅक्ट असतील, ज्या संविधा असतील, त्या संविधा, हक्क, दायित्व व प्रतिदायित्व याच्याबद्दल आहे. हे 5 शब्द जर आपण घेतले तर पहिल्या भागामध्ये 2 शब्द कव्हर केले आहे, मालमत्ता आणि मत्ता, आणि दुसऱ्या भागामध्ये संविधा, दायित्व आणि प्रतिदायित्व या 3 गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. आणि भारताची फाळणी होत असताना जे काही ब्रिटिश अंपायरकडे मालमत्ता होती, ती मालमत्ता सुपूर्द जेव्हा या प्रांताच्या, तेव्हा त्याच्यातला कुठला भाग भारतामध्ये राहावा किंवा भारताच्या राज्यामध्ये राहावा, कुठला भाग पाकिस्तानात जावा किंवा पाकिस्तानाच्या राज्यामध्ये जावा, याच्याबद्दलचं जे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग, जे समादेशनाचं डॉक्युमेंटेशन, दस्तावेज असेल, अशा ऍडजस्टमेंट डॉक्युमेंट, ऍडजस्टमेंट कॉन्ट्रॅक्ट किंवा करार, त्यावरून ते ठरवलं जाईल असं या ठिकाणी नमूद केलेलं आहे. आता हे ठराव कुठे निर्माण झाले असतील? हे ठराव खरं तर आधीचे जे ठराव होते आणि फाळणी झाल्यानंतर आणि भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर ते त्याच ठरावाच्या मसुद्यावरून काही चेंजेस करून ते ठराव अडॅप्ट करण्यात आले. पण जर एक मालमत्ता दोघांमध्ये विभागली गेली असेल तर दोघांनीही ती ऍडजस्टमेंट नीतीने आपल्या समजून घेतली पाहिजे आणि त्याला आपण तशी मंजुरी दिली पाहिजे. म्हणजे दोघांच्याही मंजुरीने जे तयार होईल त्या याला आपण समायोजन म्हटलेलं आहे, म्हणजे सामायिक योजना, ऍडजस्टमेंट, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग. आणि ते विशेषतः बंगाल आणि पंजाब या दोन राज्यांमध्ये झाल्यामुळे या राज्यांचा या ठिकाणी प्रामुख्याने अधोरेखित होईल असा उल्लेख करण्यात आलेला आहे.
पुढचं 295 अनुच्छेद 295 हा असं म्हणतो की अन्य प्रकरणांमध्ये, आता जी प्रकरण आपण 294 बघितलं, त्याशिवाय अन्य प्रकरणांमध्ये मालमत्ता, मत्ता, हक्क, दायित्व व प्रतिदायित्व यांच्या बाबतचे उत्तराधिकार. याशिवाय हे झालं मालमत्ता, मत्ता, बाकीचे काही त्याच्यावर कर आहे वगैरे त्याच्याबद्दलचं. त्याशिवायही काही गोष्टी असू शकतात, अनेक अशा गोष्टी असू शकतात लहान सहान. आणि या लहान सहान गोष्टींचं कसं विभाजन व्हावं, कसं याच्याबद्दलचे दावे प्रतिदावे असतील त्याचं निरसन व्हावं, त्यासाठी यामध्ये परत समभाग 2 आहे. 1 चे 2 प्रमुख मुद्दे आहेत. त्यातील पहिला मुद्दा, या संविधानाच्या प्रारंभापासून च वापरले, या संविधानाच्या प्रारंभापासूनच, म्हणजे संविधानाच्या पूर्वी जे 294 मध्ये विचारात घेण्यात आलेला आहे त्याच्यानंतरचा भाग जो आहे तो याच्यात समाविष्ट आहे. क्रमांक 1, अशा प्रारंभाच्या लगतपूर्वी जी पहिल्या अनुसूचीच्या भाग ख मध्ये विनिर्दिष्टित केलेल्या राज्यांच्या स्थानी असलेल्या कोणत्याही भारतीय संस्थानाच्या ठायी निहित होती अशी सर्व मालमत्ता व मत्ता ही या प्रारंभाच्या लगतपूर्वी अशी मालमत्ता व मत्ता ज्याकरता धारण केली होती ती प्रयोजने त्यानंतर संघसूचीत नमूद केलेल्यांपैकी कोणत्याही बाबीशी संबंधित असलेली संघराज्याची प्रयोजने झाली तर भारत सरकारने त्या संबंधात त्या संस्थानाच्या सरकारशी केलेल्या कोणत्याही कराराला अधीन राहून संघराज्याच्या ठायी निहित होईल. आणि दुसरा मुद्दा आहे तो राज्यांच्या बाबतीतला. आपण संघराज्याच्या बाबतीतला मुद्दा पाहू. या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे की संविधान प्रारंभ होतं तेव्हापासून, पण कशाबद्दल? संविधान प्रारंभ होण्याच्या पूर्वी पहिल्या अनुसूचीतील भाग ख मध्ये, ही अनुसूची म्हणजे विषय, जिथे आपण संघ सूची, समावर्ती सूची आणि राज्य सूची असे 3 सूचीमध्ये मालमत्तेचा, ज्या मत्तेचा संबंध हा राज्य भारत सरकारच्या केंद्र सूचीसाठी, संघ सूचीमध्ये, सेंट्रल लिस्ट मध्ये आहे, तो विषय, त्या विषयाशी संबंधित मालमत्ता जी असेल ती मालमत्ता ही भारत सरकारच्या मालकीची होईल. भारत सरकार त्याची उत्तराधिकारी असेल आणि ते उत्तराधिकारीत्व जे आहे ते त्या त्या संस्थानांशी, आता इथे ब्रिटिश इंडियाचा संदर्भ गेलाय, इथे संस्थान आलेले, त्या त्या संस्थानांशी भारत सरकार जो करार करेल त्या कराराप्रमाणे ती भारत सरकारची मालमत्ता संबोधली जाईल. महत्वाचा निकष, तो विषय, ज्या विषयाशी ती मालमत्ता संबंधित आहे तो केंद्र सूचीमध्ये असला पाहिजे. आता खाली आपण बघूया, पहिल्या सूचीतील भाग ख मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या राज्याच्या स्थानी, राज्याच्या स्थानी असलेल्या कोणत्याही भारतीय संस्थानाचे सर्व हक्क, दायित्व व प्रतिदायित्व ही, मग ती कोणत्याही संविधेत उद्भवलेली असोत किंवा अन्यथा उद्भवलेली असोत, अशा प्रारंभापूर्वी ज्याकरिता असे हक्क संपादित केले होते अथवा अशी दायित्वे आणि प्रतिदायित्वे ओढवली होती ती प्रयोजने त्यानंतर संघ सूचीत नमूद केलेल्यांपैकी कोणत्याही बाबीशी संबंधित असलेली भारत सरकारची प्रयोजने झाली तर भारत सरकारने त्या संबंधात व संस्थानांच्या सरकारशी केलेल्या कोणत्याही कराराला अधीन राहून भारत सरकारचे हक्क, दायित्व व प्रतिदायित्व ठरतील. या 2 मुद्द्यांमध्ये पहिला मुद्दा मालमत्ता आणि मत्ता, दुसरा मुद्दा संपदा, दायित्व आणि प्रतिदायित्व म्हणजे करार, मत्ता याच्या बाबतीतले आहे. मालमत्ता, मत्ता म्हणजे जी इमूवेबल प्रॉपर्टी असेल किंवा बँकेतल्या ठेवी असतील त्याच्यावर निर्माण होणारं इन्कम त्याला मत्ता म्हटलेलं आहे. आपण येणारं भाडं किंवा येणारं व्याज तो मत्ता झाला. त्याशिवाय संविदा म्हणजे करारमदार, हक्क, दायित्व आणि प्रतिदायित्व या 2 बद्दलचा निकष लावत असताना संस्थानांच्या, आता ही संस्थानं कुठली, जी भारताच्या परिक्षेत्रामध्ये आलेली आहे, पाकिस्तानच्या नाही. पहिल्या याच्यामध्ये पाकिस्तानचा संदर्भ आलाय, तो इथं विसरून जायचा आहे. आता भारताबद्दलच्या ना, भारतामध्ये जी अशी प्रायव्हेट संस्थानं आहेत
त्या संस्थानाबद्दलचे सगळे मालमत्ता, मत्ता, दायित्व, प्रतिदायित्व, हक्क, संविदा याच्याबद्दलचे हे मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत की निकष महत्वाचा आहे, केंद्र शासनाच्या सूचीतले विषय त्या विषयाशी संबंधित असलेली ही सगळी मालमत्ता, मत्ता, दायित्व, उत्तरदायित्व आणि प्रतिदायित्व याचे उत्तराधिकार हे भारत सरकारकडे जातात. 295 अनुच्छेदाचा असं म्हणतो पुढे, उपरोक्त प्रमाणे अधीन राहून खंड 1 म्हणजे समभाग 1 मध्ये निर्देशिलेल्याहून अशा सर्व मालमत्ता व मत्ता आणि असे सर्व हक्क, दायित्व आणि प्रतिदायित्व मग ती कोणत्याही संविधेतून उद्भवलेली असोत किंवा अन्यथा उद्भवलेली असोत, त्यांच्या बाबतीत पहिल्या अनुसूचीच्या भाग ख मध्ये विनिर्दिष्टित केलेल्या प्रत्येक राज्याचे शासन हे या संविधानाच्या प्रारंभापासूनच तेथील संबंधित भारतीय संस्थानांच्या सरकारचे उत्तराधिकारी होईल. राज्याचे शासन भारत सरकार कडे कुठली प्रॉपर्टी जाईल, राज्याकडे कुठली प्रॉपर्टी जाईल. निकष काय लावलाय, राज्याची सूची आणि भारत सरकारची केंद्र सूची. त्यांच्या सूचीमध्ये असलेली विषयाशी संबंधित सगळी मालमत्ता, मत्ता, संविदा, दायित्व, प्रतिदायित्व, हक्क हे सगळं केंद्र सरकारकडे, राज्य सूचीत असलेलं राज्य सरकारकडे. म्हणजे संस्थानाच्या मालमत्ता सुद्धा ज्या विभागल्या गेल्या, विषयावरून विभागल्या गेल्या आणि परिक्षेत्र तर आहेत, प्रांतातच आहेत. एक उदाहरण द्यायचं झालं तर हैदराबादच्या पोलीस अकॅडमीमध्ये हे एक चांगलं उदाहरण बघायला मिळालं. हा राज्याचा विषय झाला म्हणून हैदराबाद संस्थानांमध्ये, निजामाच्या संस्थानामध्ये जे पोलीस एकंदर स्ट्रक्चर होतं ते सगळं स्ट्रक्चर राज्याचं झालं, आंध्र प्रदेश या राज्याचं झालं. आणि त्या ठिकाणी त्यांच्यातले पोलीस हे ऑटोमॅटिकली राज्य सरकारचे पोलीस. तिथे एक गमतीदार प्रश्न निर्माण झाला होता. त्या एका माणसाला जो त्या निजामाच्या जे काही जवळचे नातेवाईक होते, मला वाटतं तो त्याचा साळा होता, ती नाव ती गोष्ट याच्यानी सांगायचीच ते सगळे. जेव्हा यांनी निजामाबद्दल सरदार पटेलांनी, लोहपुरुष सरदार पटेलांनी जी भूमिका घेतली होती तेव्हा ते विलिनीकरण करावं लागलं होतं त्यांना आणि ते सगळं विलिनीकरण झालं. तर तो त्या निजामाच्या कुठल्या तरी मोठ्या सेनापतीचा साळा होता की नातेवाईक होता. त्याला DIG ची रँक होती, डेप्युटी इन्स्पेक्टर जनरलची रँक होती. आणि आपण आपल्या राज्यातून जे भरत होतो त्याप्रमाणे त्याचं क्वालिटी बघितली तर आपल्या हवालदारासारखी त्याची क्वालिटी नव्हती. तो काही त्याची DIG ची रँक सोडायला तयार नव्हता. मग त्या सगळ्या रँक राज्य सरकार आपल्या पॉवर मध्ये आल्यानंतर आंध्र प्रदेशच्या राज्यात हे नियम झाले की जेवढे काही निजामाचे पद आहेत पोलीस खात्याला दिलेली ती सगळी पदं खालसा करण्यात येत आहे आणि त्यांना राज्याने दिलेल्या पदाप्रमाणे काम करायला लागेल. तर मोठी अडचण झाली त्या माणसाची आणि तो नोकरी सोडून गेला अशी ती कथा सांगत होते. एक प्रकारची दंतकथा आपण याला म्हणूया. पण असा प्रकार झाला होता कारण राज्य हा पोलीस हा राज्याच्या यादीतला विषय आहे म्हणून ते सगळं राज्याकडे आलं. जिथे संस्थानाचा विषयच मालमत्तेशी संबंधित हा केंद्र सूचीतला आहे तर ते केंद्राकडे जाईल. म्हणजे राज्य सूची आणि केंद्र सूची या सूचीवरून केंद्र आणि राज्य याच्यामध्ये संस्थानाच्या मालमत्ता, मत्ता, संपदा, दायित्व, प्रतिदायित्व, हक्क या सगळ्याची विभागणी संविधानाने केलेली आहे. संविधान थोडस सखोल जातं, थोडस बारीक याच्यामध्ये जातं आणि तिथून सगळी ही माहिती त्याच्यामध्ये जमा होते. याच्या पुढचं जे आहे अनुच्छेद 296 आपण वाचलेला आहे पण वेळेअभावी अर्धवट राहील नाहीतर म्हणून. आणि 296 सुद्धा सरकार जमा किंवा अपयश झालेल्या अथवा बेवारसी मालमत्ता म्हणून उपर्जित होणारी मालमत्ता. त्या काळामध्ये बरेच असे लोक होते की असंख्य लोकांच्या कत्ली झाल्या, दंगली झाल्या. भारत आणि पाकिस्तान ही जी फाळणी आहे ते दोन्ही देशाच्या उरावर असलेली अहोरात्र चिघळत राहणारी, गरळणारी अशी जखम आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. आणि तेव्हा ज्या कत्ली वगैरे झाल्या तेव्हा काही काही मालमत्ता अशा निर्वासित पडल्या राहिल्या, बेवारस पडल्या राहिल्या की त्याचं कोणीच हकदार राहिला नाही, कोणीच त्याच्याबद्दल आवाज उठवणारा, कोणीच त्याचा दस्तावेज सांगणारा असा राहिला नाही.
दस्तावेज हे जाळपोळीमध्ये नष्ट झाले होते. अशा मालमत्तांबद्दल आपण काय हे करू शकतो, म्हणून हे जे वाचून घेतो याच्यावर काही प्रश्न असले तर आपण नक्की याचा उद्या पण विचार करूया. 3-4 मिनिटं आहे त्याच्यामध्ये. यात यापुढे तरतूद केली आहे त्यास अधीन राहून हे संविधान अंमलात आले नसते तर जी मालमत्ता सरकार जमा किंवा व्यपगत झाली असती, व्यपगत म्हणजे लॅप्स झाली असती, खालसा झाली असती, खारीज झाली असती. मालमत्ता सरकार जमा किंवा व्यपगत झाल्याने अथवा हक्कदार मालकाच्या अभावी, कोणी हक्कदारच नाहीये, हक्कदार मालकाच्या अभावी बेवारसी मालमत्ता म्हणून हीज मॅजेस्टीला किंवा यथास्थिती कोणत्याही भारतीय संस्थानाच्या अधिपतीला उपर्जित झाली असती अशी भारताच्या राज्यक्षेत्रातील कोणतीही मालमत्ता जर ती एखाद्या राज्यात स्थित असलेली मालमत्ता असेल तर त्या राज्याच्या ठायी निहित होईल आणि अन्य कोणत्याही बाबतीत संघ राज्याच्या ठायी निहित होईल. परंतु असे की अशा प्रकारे जर एखादी मालमत्ता हीज मॅजेस्टीला किंवा एखाद्या भारतीय संस्थानाच्या अधिपतीला ज्या दिनांकास उपर्जित झाली असती, निर्माण झाली असती, त्या दिनांकास ती भारत सरकारच्या किंवा एखाद्या राज्याच्या शासनाच्या कब्जात किंवा नियंत्रणाखाली असेल तर अशी कोणतीही मालमत्ता ज्या प्रयोजनाकरिता ती त्यावेळी वापरली गेली किंवा धारण केली गेली असेल ती प्रयोजने संघ राज्याची किंवा राज्याची असतील त्यानुसार संघ राज्याचे किंवा राज्याच्या ठायी निहित होईल. अशा सगळ्या बेवारस मालमत्ता जर हे संविधान अस्तित्वात आलं नसतं, जर भारत सरकार अस्तित्वात आलं नसतं तर जी मालमत्ता एरवी प्रचलित असलेल्या कायद्याप्रमाणे म्हणजे ब्रिटिश कायद्याप्रमाणे ब्रिटिश सरकारची झाली असती अशी मालमत्ता जर त्या मालमत्तेबद्दल भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर कोणी दस्तावेज आणून सांगणारा, मालकी हक्क सांगणारा असा नसेल अशी मालमत्ता बेवारस किंवा खारीज झालेल्या संस्थानातली सगळी मालमत्ता जी संस्थानं खारीज झालेली आहे त्या संस्थानाचा हक्क सांगणारा कुठला दस्तावेज नाहीये, कुठली मालमत्ता, मत्ता, दायित्व, प्रतिदायित्व, संपदा, करार मदार काही शिल्लक नाही. अशा वेळी ती मालमत्ता भारत देश स्वतंत्र झाला नसता तर हीज मॅजेस्टीकडे म्हणजे ब्रिटिश शासनाकडे राहिली असती. अशी सगळी बेवारस मालमत्ता जर राज्याच्या ठायी असेल तर राज्याकडे जाईल, केंद्राच्या ठायी असेल तर केंद्राकडे जाईल, शिवाय केंद्र सूचीमधला विषय असेल तर निश्चितपणे केंद्राकडे जाईल आणि राज्य सूचीतला विषय असेल तर ती राज्य सरकारकडे येईल. अशा प्रकारची मालमत्तेची विभागणी या ठिकाणी केलेली आहे आणि शेवटचं स्पष्टीकरणाचं वाक्य असं आहे की या अनुच्छेदात अधिपती आणि भारतीय संस्थान या शब्द प्रयोगांना अनुच्छेद 263 मध्ये असलेला अर्थ आहे. अधिपती म्हणजे गव्हर्नर आणि भारतीय संस्थानाचे तर ते त्यांचे वेगळेच पद असायचे, महाराज, सम्राट, महाजन वगैरे वगैरे जे काही पद होती ती पद, त्याच्याबद्दलचे अर्थ आपण 363 आणि 366 ही जी दोन अनुच्छेद आहे त्याच्यामध्ये व्याख्या प्रामुख्याने दिलेल्या आहेत त्या संदर्भात बघणार आहोत. तुर्तास आज वेळ संपल्याने आपण 296, 295 आणि 294 या अनुच्छेदाचा इथे विवेचन पूर्ण विचार आज केलेला आहे. पुढचं जे आहे ते आपण याच संबंधातलं एक एक संविधा काय, खंडभूमी कशाला म्हटलेला आहे, मैदानांवर काही जलाशयांवर कसे हक्क प्रस्थापित करता येतील त्याच्याबद्दलचं विवेचन आपण घटनेमध्ये पुढे बघणार आहोत. हे बघणं फार महत्वाचं, रोचक आणि तितकंच उत्साहवर्धक आहे कारण घटनेने केलेला हा विचार एवढा प्रचंड आहे. हे जेव्हा आपल्याला दिसतं तेव्हा संविधान महती आपल्या लक्षात येते आणि ती महती लक्षात आणून देणं आपल्या संविधान पारायणाचं एक कर्तव्य आहे. त्यानुसार आपलं पारायण चाललेलं आहे. उद्या परत भेटूया. तिथपर्यंत काही प्रश्न असले तर नक्की घेऊन या. तिथपर्यंत तुमच्या परवानगीने रजा घेतो. धन्यवाद.